वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मखरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कुञ्जतं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं तत जयमुदीरयेत् नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोक पूजिताय सुरर्षये नमस्ते भगवान व्यास सर्वशास्त्रकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शोकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रको विशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञान विनाशय सगळे मना कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव्यसंयुतं पिगतं भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी लोकाभिरामं रणरंगधीरं आजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मतं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 टाळी वाजवा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला प्यारे नंद लाला मनमोहन मुरली वाला 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 टाळी वाजवा हात उठा के हरी बोल टाळी वाजवा हाथ उठा के हरि बोल हरि बोल राधे राधे प्यारे नंद लाला मनमोहन मुरली वाला प्यारे नंदन लाला मनमोहन मुरली वाला प्यारे नंद लाला मनमोहन मुरली वाला प्यारे नंद लाला मनमोहन मुरली वाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरि बोल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला प्यारे नंद लाला मनमोहन मुरली वाला 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 हरि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय सुखदेव जी महाराज की परीक्षिती महाराज की जय सद्गुरु हीरा भारती महाराज की जय सद्गुरु शंकर भारती महाराज की जय सद्गुरु चैतन्य भारती महाराज की जय देवीपुरी महाराज की जय मंगलपुरी महाराज की जय सद्गुरु हेमंतपुरी महाराज की जय सद्गुरु शंकर महाराज की जय आत्माराम गिरी महाराज की जय सद्गुरु सीताराम बाबा महाराज की जय महर्षि वाल्मीकि महाराज की जय सद्गुरु बंसी महाराज की जय सद्गुरु तात्या महाराज की जय पार्वती पते शिव हर हर महादेव राधा रानी की जय बड़े प्यार से कहना राधे 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 हाथ उठा के राधे 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 महाराज हेलो हेलो ऑटोमॅटिक वायर नाही लावली का परम पावन कथा श्रीमद् भागवतम कथा बर सर्वश्रेष्ठतम कथा श्रवण म्हणजे भागवत कथा श्रवण बरं का. श्री तीर्थक्षेत्र सावडी आणि आपल्या सावडी गावातील परमपूज्य श्री महंत हिरा भारती महाराज यांच्या मठामध्ये त्यांचेच अनुयायी सत्शिष्य सद्गुरु शंकर महाराज शंकर भारती महाराज यांचा आजचा पुण्यतिथी आणि पुण्यतिथीचा दिवस. मला वाटतं त्यांचं आजचंच आणि रात्रीच्याच वेळेचं निर्वाण आहे. बोला राधे 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 राधे. फाल्गुन वद्य एकादशी. काय एकादशीचा पर्व काळ आहे महाराजा. परम पावन अशा प्रकारचा पर्व काळ आहे. वारकरी संप्रदायामध्ये या एकादशी तीर्थाला किंबहुना या एकादशी व्रताला फार महत्त्व दिलेलं आहे. अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व या एकादशी व्रताला दिलं महाराजा. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, व्रत एकादशी करीण उपवासी. व्रत एकादशी करीण उपवास. व्रत एकादशी करीण उपवासी. व्रत एकादशी करीण उपवास. गायन हरणीशी मुखी नाम मुखी नाम. गायन हरणीशी मुखी नाम मुखी नाम. गायन हरणीची मुखी नाम मुखी नाम. गायन हरणीची मुखी नाम मुखी नाम. बोला राधे 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 राधे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहर्निशी मुखी नाम. काय हा एकादशीचा पर्व काळ आहे महाराज. जावे पंढरीशी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी. काय एकादशीचा पर्वाळ काळ किती महत्वाचा महाराज. एकादशीचं महात्म्य आलेले पहा.
गोत्रवधाची हत्या थोरी घडली राया धर्माशी, तेने पाचारिले कृष्णाशी, धाव पावगा ऋषिकेशी तू आम्हाशी तारक. आपल्या स्वकीयांचा आपल्याकडून वध झाला महाभारताच्या युद्धामध्ये, आणि मग ती गोत्रवधाची हत्या घडलेली आहे. मग या गोत्रवधाच्या हत्येतून कशा पद्धतीनं आपण निवारण होईल, आपलं निवारण कशा पद्धतीने होईल, म्हणून कृष्ण परमात्म्याचा धावा धर्मराजांनी केलेला आहे युधिष्ठिर. आणि धर्मराजा भगवान कृष्णांना सांगतात, देवा आम्ही या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं, गोत्रवधाच्या या दोषातून मुक्त कसे होऊ. भगवान कृष्ण सांगतात, एकादशी व्रत करा. एकादशी महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे, एकादशी करा. विचारलं एकादशी म्हणजे कशी असते, म्हणले दशमीच्या दिवशी दुपारी एकदा अन्नग्रहण करायचं, एक भुक्त. एकादशीच्या दिवशी अन्न प्राशन करायचं नाही, एकादशी दिवशी अन्न प्राशन करायचं नाही, अन्नग्रहण करायचं नाही. आणि जो करतो तो एकादशीस अन्नपान, जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते. एकादशीच्या दिवशी जे अन्नदान करतात ना त्यांना दोष लागतो, पाप लागतं. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करणाऱ्याला कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचं पाप लागतं. बोला राधे राधे. राधे राधे. श्वान विष्टे समान अधम जनते. हे भाताचे प्रकार खातात ना एकादशी दिवशी, तांदूळ, मार्जार योनी मिळते त्यांना, मांजराची, लक्षात ठेवा. आणि म्हणून पूर्ण एकादशीच्या दिवशी फलाहार करायचा आहे. तसं तर काही खायलाच लावलेलं नाही, निराहारच, परंतु शक्यतो त्यातली त्यात फलाहार. पण आपलं तसं नाही. फलाहाराचा अर्थ काय केला, फराळ. फलाहार म्हणजे काय, फक्त फळं खायची. म्हणजे फळाचा फलाहाराचा केला फराळ. आणि तो फराळाचा साबुदाणा खिचडी काय, नायलनचा चिवडा काय, बटाटा चिप्स काय, रताळ काय काय काय, बटाटा काय. दिवसभर चरा पण एकादशी करा, हे आपलं व्रत. पण तसं नाही, निराहार राहावं लागतं, काही खायचं नाही. आणि द्वादशीला सूर्य उगवायच्या आत पारणं फेडायचं. बोला राधे राधे. म्हणजे दशमी असली तरी एकादशीच आहे, एकादशी असली तरी एकादशीच आहे, आणि द्वादशी असली तरी एकादशीच आहे. हे परम पावन अशा प्रकारचं एकादशीचं व्रत हे तुम्ही करा. पांडवांना कृष्ण परमात्मा सांगतात. भीमदादा होते, त्यातले भीमदादा म्हणले बा आपल्याला असलं जमणार नाही, म्हणले गाडाभर खावं लागतं, हे उपवासन वगैरे आपल्याला जमणार नाही. भगवान म्हणतात म्हणले एक तरी करावी लागेल. म्हणून एक निर्जला एकादशी केली त्यांनी, भीमांनी. निर्जला एकादशी म्हणजे पाणी सुद्धा प्यायचं नाही, तेवढी एक केली त्यांनी, म्हणून ती भीमाची एकादश म्हणून प्रसिद्ध आहे. बोला राधे राधे. राधे राधे. ती भीमांची एकादशी म्हणून प्रसिद्ध अशा प्रकारची आहे. किती एकादशी आहेत संपूर्ण, 26. किती, 26. 12 महिन्याच्या 24 आणि अधिक महिन्याच्या 2, 26. अशा 26 एकादशी आहेत. त्या 26 एकादशींचं महात्म्य भगवान कृष्णांनी आणि त्या पांडवांना सांगितलेलं आहे. तर मी तो काही त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही. पण एकादशीचं महात्म्य फार श्रेष्ठतम आहे. कशी झाली एकादशीची उत्पत्ती. माझे सद्गुरू बंसी महाराज मोरे अण्णा महाराज हे एकादशीचं महात्म्य सांगायचे. आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते सद्गुरू शंकर भारती महाराज, त्यांची सुद्धा पुण्यतिथी आज आहे. आजच्या दिवशी त्यांनी देव ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. परमपावन अशा प्रकारची ही एकादशी अशा प्रकारची आणि तिथी आहे. हे व्रत सर्वश्रेष्ठतम अशा प्रकारचं आहे. कशी निर्मिती झाली एकादशीची. म्हणजे पूर्वी कुंभ दैत्याचे उदरी मृदुमान्य नामा भितरी एक दैत्य झाला. कुंभाच्या
पोटी मृतमान्य नावाचा दैत्य झाला. त्यानं सळो की पळो केले सगळ्यांना म्हणजे कोणाला? ब्रह्मदेव, भगवान शंकर, विष्णू हे आपापल्या बायकोला घेऊन त्या ठिकाणी पळू लागले. ब्रह्मदेव सावित्रीला, भगवान शंकर पार्वतीला, भगवान विष्णू लक्ष्मीला घेऊन हे 6 जण पुढे पळतात आणि हा राक्षस मात्र त्यांच्या मागे पळतोय. हे 6 जण पळतात पुढे, पळतात पुढे. मागे हा राक्षस त्यांच्या मागे लागलेला आहे. एका गुहेमध्ये ते प्रवेश करतात आणि त्या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर पळलेला माणूस दम घेतो ना, मग तो दम घेत असताना दम छाट म्हणतो ना आपण, मग त्यांनी तिथे 6 जणांचा एकत्र श्वास सोडला. त्यांच्या श्वासोश्वासातून जी कुमारिका उत्पन्न झाली तिचं नाव एकादशी. बोले एकादशी माता की ती कुमारिका त्या ठिकाणी जन्माला आली, तिचं नाव एकादशी. यांनी विचारलं तू कोण? म्हणले एकादशी. काय कारण, कशासाठी जन्माला आलीस? म्हणजे तू मला जो त्रास द्यायला आलेला आणि त्याला मी मारायला आलेले. आणि मग त्या एकादशी मातेनं बाहेर येऊन, ती कुमारिकाच आहे, तिचं काही लग्न वगैरे झालेलं नाही, ते कुमारी एकादशी बाहेर आली आणि तिनं त्या मृतमान्य नावाच्या दैत्याला मारलं. आणि त्या मृतमान्य दैत्याला मारून सर्व देवांना तिनं त्या ठिकाणी आनंद दिलेला आहे. तेव्हा आनंदानं भगवान शंकर, विष्णू, ब्रह्मदेव या 3ही देवतांना तिला आशीर्वाद दिला. दर 15 आणि तुझी त्या ठिकाणी एकादशी येईल, त्या एकादशीच्या दिवशी जे हे व्रत करतील ते पुण्यवान आत्मे समजले जातील. म्हणून एक रुक्मांगद नावाचा राजा आहे. त्या रुक्मांगद नावाच्या राजानं एकादशीचं व्रत केलेलीची आख्यायिका ग्रंथांमध्ये आलेली आहे. रुक्मांगदा कारणे द्वादशीचा छंद, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद पावविला. हो, रुक्मांगद नावाचा राजा आहे. त्या रुक्मांगदानं एकादशी नावा तिथेचं व्रत केलेलं आहे. कसं केलं आणि तो कसा स्वर्गाला गेला तो नाही, तर त्यानं संपूर्ण नगरी उद्धरून नेली. रुक्मांगद एकादशी केली, संपूर्ण नगरी उद्धरून नेली. सगळ्या संपूर्ण नगरीचा उद्धार केला त्यानं. कशा पद्धतीनं? तर म्हणले स्वर्गातलं एक विमान त्या रुक्मांगदाच्या नगरीत आलं आणि ते आलेलं विमान पडलं बंद. आता ते विमान बंद पडल्यानंतर चालू झालं पाहिजे. स्वर्गातलं विमान आहे ते बंद पडलं, चालू झालं पाहिजे. मग म्हणले कसं चालू होईल? म्हणले जो एकादशीचं व्रत करील किंवा केलं असेल त्याचा स्पर्श होता क्षणी हे विमान चालू होईल. आणि मग काय, राजानं सर्वांना नगरामध्ये दवंडी दिली, जो कोणी एकादशी व्रत केलेलं असेल त्यानं या विमानाला स्पर्श करावा, विमान चालू होईल. योगायोगानं त्या नगरीमध्ये कुणी एकादशीचं व्रतच करीत नव्हतं. बोला राधे राधे. बरीचशी गाव आहेत बरं का, अजून काही लोक एकादशी करीत नाहीत. त्या गावामध्ये एकादशी, त्या नगरीमध्ये कुणी एकादशी करीतच नव्हतं. मग म्हणले कुणी करीत नाहीत, पण लावा हात म्हणले, ज्याचा हात लागल्यानं विमान उडेल तो भाग्यवान ठरेल. सगळ्या लोकांनी तिथे येऊन गर्दी केली. प्रत्येक जण हात लावतात पण काही होत नाही. एक महिला राहते, ती मात्र महिला येते आणि त्या विमानाला हात लावते. विमानाला हात लावता क्षणी विमान त्या ठिकाणी चालू होतं. आणि सगळेजण तिला विचारतात, सगळे तिला विचारतात काय ग, तो एकादशी केली का? म्हणले एकादशी नाही केली. म्हणले तुझा हात लागला, विमान कसं काय चालू झालं? कसं काय विमान चालू झालं? त्यावेळी तिनं सांगितलं काय झालं, माझ्या नवऱ्याचं माझं झालं भांडण आणि भांडणामध्ये माझ्या मालकानं मला भरपूर मारलं आणि मारून मला एका खोलीमध्ये कोंडलं. 2 दिवस झालं म्हणले मला कोंडलेलंच होतं त्यानं. आणि कोंडलेलं असल्यामुळं खाणं नाही पिणं नाही, 2 दिवसची उपवास. नकळत एकादशीचा उपवास घडला आणि ते विमान काय झालं, चालू झालं. आणि हे कळलं एकादशीचं महिमान. आणि हे एकादशीचं महिमान कळलं आणि ते एकादशीचं महिमान कळल्यानंतर राजा म्हणला, नकळत एकादशीचं व्रत जर कोणी केलं, नकळत एकादशीचं व्रत कोणी जर केलं तर एवढं पुण्य आहे. आणि जर केलीच एकादशी तर किती पुण्य मिळेल? बोला राधे राधे. मग ज्यांना ज्यांना एकादशी नाही त्यांनी हात वर करा बरं. अरे वा 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 वा.
हॅलो हॅलो कोणी कोणी एकादशी नाही धरली हात वर करा बरं. नाही धरली हा ह्याला म्हणायचं प्रामाणिक पुतळे बरं का. यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात. अरे एकादशीचं व्रत केलं पाहिजे, फार मोठं पुण्य आहे. रुक्मांगद राजानं त्या दिवशीपासून फरमान काढलं, अरे एकादशी जो करणार नाही त्याला दंड शिक्षा फाशी, त्याला फाशी दिली जाईल. आणि मग राजाच्या राग वैताग लोकांनी काय करायला सुरुवात केली, एकादशी करायला. आणि मग त्या एकादशीच्या पुण्यानं संपूर्ण नगरी उद्धरून गेली. बोला राधे 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 राधे. हे एकादशीचं महात्म्य आहे. म्हणून एकादशी करा, केली पाहिजे एकादशी. फार पावन अशा प्रकारची ती तिथी आहे. म्हणून अशा या परम पावन तिथीला आज फाल्गुन मध्ये एकादशीला आणि सद्गुरू शंकर भारती महाराज हे या ठिकाणी देह ठेवतात. त्यांच्या या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे. आणि मग हे श्रीमद भागवतम याचं सौजन्य जे आहे, या कथेचं सौजन्य जे आहे, हे कथेचं सौजन्य शिवाजी महाराज मांढरे. फार मानावं लागेल या व्यक्तीला बरं का. आता मी रोज फक्त नाव घ्यायचो, पण काय कौतुक काय केलं नाही. पण आज कौतुक करावं वाटतं. कारण का, उत्कृष्ट मातृभक्त आहेत ते. लोक नुसतं सांगतात आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, सांभाळीत मात्र नाही, सेवा मात्र करत नाहीत. पण जे सेवा करतात ते भाग्यवान आहेत. कोणी म्हणलेलं आहे, है वही भाग्यवान माँ बाप को चाहे, माँ बाप को चाहे, है वही भाग्यवान माँ बाप को चाहे, माँ बाप को चाहे. अरे म्हणले तो भाग्यवान आहे जो आई वडिलांची सेवा करतो. तुकोबाराय म्हणतात, तो का म्हणे माझं घडो त्यांची सेवा, मला त्यांची सेवा घडावी. कोणाची? आई वडिलांची सेवा करतात. तरी माझ्या दैवा पार नाही, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक देवा. त्या मुलांचा हरिक देवाला होतो. आणि ती मुलं काढतात काय, गीता भागवत करीती श्रवण. तुकाराम महाराजांचा हा भंग शिवाजी महाराज तुम्हाला फिट बसतो बरं का. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आई वडिलांना धन्यता, आपलं हित ज्याला कळालं त्याच्या माता पित्यांना धन्यता. कुळामध्ये सात्विक अशी मुलं ज्यांच्या जन्माला येतात ती मुलं देवाला आवडतात. ती मुलं करतात काय, गीता भागवत करीती श्रवण. स्वतः तर श्रवण करतातच आहे, परंतु सर्व सावडी गावाला ही कथा ज्यांनी श्रवण करायला लावली त्या शिवाजी मांढरे महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा. एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात. आपल्याला हे कथेचं अमृत ज्यामुळे प्राप्त झालं ते शिवाजी महाराज मांढरे मातृभक्त, आईची सेवा करतात. मी पाहिली महाराज सेवा. आणि ती पुण्यवान माऊली, ती माऊली, त्या माऊलीचाच हा शब्द होता, हे भागवतम झालं पाहिजे. त्या आईची कुस किती भाग्यवान आहे, ज्या आईनं या मुलाला जन्माला घातलं. महाराज ज्ञानोबरायांच्या ज्ञानाचं वर्णन, त्यांच्या अधिकाराचं वर्णन करताना कोणी म्हणलेलं आहे, धन्य धन्य जेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या कुशीमध्ये ज्ञानोबरायांचा जन्म झाला त्या मातेची कुस किती धन्य आहे. म्हणून मी रोज नुसतं नाव घ्यायचो, कौतुक करीत नव्हतो, पण आज कौतुक करतो. बरं महात्मा काय दिसायला आपला साधा सुद्धा आहे, वेश असावा बावळा, परी अंगी असाव्या नाना कळा. कळा भरपूर आहेत, अनेक मोठमोठे कला आहेत. अरे भावार्थ रामायण सांगणं काय नट जग सोप्या गोष्टी नाहीत त्या, ते फोडून सांगतात. म्हणजे पौराणिक काही आहेत, स्वतः पौराणिक आहेत ते. म्हणून विशेष कौतुक आहे त्यांचं. अरे एवढं 7 दिवसाच्या कथा
आणि ती कथा करून घेणं. आणि महाराज ही संपूर्ण कथा मी माझ्या स्वकमाईतून माझ्या खर्चानं ही कथा करणार आहे. औदार्य लागतं, हे दातृत्व लागतं महाराज. मनापासून धन्यवाद देतो त्यांना की ज्यांच्यामुळे ही कथा तुम्हा सर्वांना श्रवण होते आहे. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. अतिशय सात्विक वृत्ती, नव्हे तर घरातली माणसं सुद्धा सगळी सात्विक आहेत. मुलगा तो सुशील आहे. त्याचबरोबर त्यांची धर्मपत्नी, त्यांचं तर काय कौतुक करावं, अशी साधी भोळी माता ज्यांनी केला. आमचे माऊली महाराज गवळी, चैतन्य महाराज भारती, या महात्म्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं. महाराज केवढा मोठ्या अंतकरणाचा महात्मा. महाराजांसाठी जोरात टाळ्या वाजवा जरा. अरे तुला दक्षिणा द्यावी लागते, पण आज महाराजांनी कीर्तन केलं, माऊली महाराजांनी मला दक्षिणा द्यावी. आता तसं मी काय एवढ्या योग्यतेचं नाही, मला दक्षिणा द्यावी, पण महाराजांनी सकाळी स्वतःची दक्षिणा दिली. महाराज भागवतम सांगता. अरे कोण एवढं प्रेम करतं. मला महाराजांना धन्यवाद द्यावे वाटतात. रोज कथा श्रवणाला स्वतः बसतात. चैतन्य महाराज भारती, फार मोठी सेवा आहे त्यांची, सेवेकरी आहे. मी म्हणतो कधी जर अंतकरणामध्ये दानाची दया जर आली ना, थेट यायचं, महाराज हे घ्या दक्षिणा द्या. अरे साधूला दिलेली दक्षिणा काही वायाला जाणार नाही. आणि त्यांना दक्षिणा द्यायची चालू केली ना तुम्ही, तर कोर्टात जायची दक्षिणा कमी होईल, दवाखान्यात जायची दक्षिणा कमी होईल. बोला राधे 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 राधे. कधी एखादा पर्व काळ पहा, एकादशी आज महाराज हे घ्या दक्षिणा, साधू आशीर्वाद देतील. आणि साधूच्या आशीर्वादात जो आनंद आहे तो आनंद कुठे नाही. मी सांगतो ना, मला काय नव्हतं येत, मला काहीच कळत नाही, मला काहीच समजत नाही. मुझे कुछ नाही आता, उजय माता हमको कुछ नाही आता. पण भारती बाबांची काय कृपा असेल, काय आशीर्वाद असेल, शंकर भारती बाबांचा काय आशीर्वाद असेल की तुमच्या पुढे मी 2 शब्द बोलतोय. तेव्हा महाराजांना मनापासून धन्यवाद. सर्व आळंदीचे कलाकार, तसं आमचा एक गडी आता कमी होत चाललेला आहे. काही नाही, रामनवमी आहे, गुढीपाडवा आहे, हे लांब आता हिंगोलीला जायचं म्हणलं 1-2 दिवस लागतात. मग आता त्यांना पाडव्याचा कार्यक्रम आहे, रामनवमीचा आहे. बरं, कोणाला अडवू नये, परमार्थामध्ये कोणाची अडवणूक करू नये. जा बाबा, तुम्ही आलात दिल्या घरी सुखी राहा. राधे राधे राधे. एक गळायला लागलाय, असू द्या, पण एक वाढायला लागलाय. महामुनी महाराज आलेत आज, माऊली महाराज गवळे आलेले आहेत, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. काय सुंदर हार्मोनियम वाजवतात महामुनी महाराज. सकाळी मी पाहिलं, मी कीर्तन ऐकत होतो ना, पेटी सुद्धा ऐकली. सुंदर. आमचे गुरुबंधूच म्हणावं लागेल, कारण मी सुद्धा दामनेकर गुरुजींकडून ठाई शिकलेला आहे. गुरुबंधू म्हणावं लागेल. कपिल महाराज आहेत, गणेश महाराज कुंजीर आहेत, आमचे हे विद्यार्थी पण उत्कृष्ट कीर्तन सांगतात, उत्कृष्ट कीर्तनकार. मृदंगमणी अभिषेक महाराज, स्वरूप सुंदर, जणू काही गंधर्वासारखं वाजव नाही त्यांचं. अभिषेक महाराज, कार्तिक महाराज, आणि कथेत असावा कृष्ण असे कृष्णा महाराज. मनापासून धन्यवाद या सर्व कलाकारांना. साऊंड सिस्टीम जाधव, मनापासून त्यांना धन्यवाद. ऐकाय बसलेली म्हणतील हा चांगल्यांची रोज नावं घेतो, आमचं काय तोंडाला चावतं का नाव घ्यायचं. आम्ही ऐकत नसतं तर कोणाला सांगितलं असतं. तेव्हा तुम्हाला सर्व श्रोते सज्जन मायबाप सर्वांना दंडवत घालून याच ठिकाणी आजच्या कथेला सुरुवात करतो. आपल्या या कथेची जी शूटिंग होत आहे, वैष्णव कीर्तनकार या चॅनेलचे प्रोप्रायटर सर्वा अनिकेत महाराज तौर, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर सगळं त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे, शूटिंग झालेलं आहे.
काही कालांतरानं आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. तेव्हा त्यांची प्रामुख्यानं उपस्थिती आहे. मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आजच्या कथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करतो आहे. आपण परवा कृष्ण जन्म पाहिला, काल बाललीला आणि भगवान कृष्ण परमात्म्यांच्या प्रथम लग्नाची कथा आपण पाहिली. आणि ती रुक्मिणी आणि कृष्णांच्या लग्न सोहळ्याची कथा आपण पाहिली. अशा पद्धतीनं भगवंतांचा 31व्या वर्षी त्या ठिकाणी लग्न होत आहे, लग्न सोहळा होतो. आणि भगवान कृष्णांना 33व्या वर्षी रुक्मिणी मातेपासून जो मुलगा होतो त्याचं नाव प्रद्युम्न. अगदी हुबेहूब भगवान कृष्णच. कोण हे प्रद्युम्न? जे भगवान शंकरांनी कामाला जाळलं होतं ना, कामदेव जाळला होता, तो जाळलेला कामदेव. व त्याची ती बायको आहे ना रती, शंकरांना विनंती केली त्याने, म्हणजे माझे मला पती कधी मिळतील परत? म्हणले द्वापार युगात कृष्णांच्या पोटी, रुक्मिणी त्याच्या पोटी तुझा मुलगा जन्माला येईल. असे ते प्रद्युम्न महाराज. मग भगवंताचं हे पहिलं लग्न रुक्मिणी मातेशी. मग अशी भगवंताची प्रमुख पहिली 8 लग्न झाली. बोला राधे राधे. राधे राधे. दुसरं लग्न सत्यभामेशी झालं. सत्राजित नावाचा राजा आहे, सूर्यभक्त आहे तो. आणि सूर्याची उपासना केल्यामुळे सूर्यदेवानं त्याला एक मणी दिलेला आहे. काय त्या मण्याचं नाव? शमंतक मणी. काय नाव त्याचं? शमंतक मणी. तो शमंतक मणी रोज 18 भार सोनं द्यायचा बरं का. मग एक दिवस भगवान कृष्ण म्हणाले होते त्या सत्राजिताला, अरे तो म्हणे उग्रसेनांना देऊन टाक बाबा. तो उग्रसेनांना द्या म्हणल्यानंतर तो म्हणला मी काय देणार नाही बाबा, माझा समंतक म्हणे आणि उग्रसेनांना द्यायचा नाही देणार. आणि मग त्याच्या मनामध्ये एवढंच राहिलं की कृष्णाला या मण्याची अभिलाषा दिसते, कृष्णाला हा मणी पाहिजे असं वाटलं त्याला. आणि तो सत्राजिताचा एक भाऊ आहे प्रशांत, त्याचं नाव आहे. त्या प्रशांतनं काय केलं, एक दिवस तो समंतक मणी गळ्यात घातला आणि शिकारीला गेला. आता शिकारीला गेल्यावर झालं काय, एक सिंह त्याच्या मागे लागला. त्या सिंहानं त्याला फाडला, त्या प्रशांताला, आणि त्याच्या गळ्यातला मणी त्या सिंहानं घेतला. आता तो सिंहानं घेतलेला मणी पाहिला जांबुवंतानं. जांबुवंत कोण? बोला राधे राधे. राधे राधे. जांबुवंत कोण? एक अस्वल आहे. रामप्रभूंच्या रामायणामध्ये त्या जांबुवंतांचं नाव येतं बा. त्यांची इच्छा होती की भगवंताशी मल्लयुद्ध खेळावं. जांबुवंतांची इच्छा होती की भगवंताशी युद्ध करावं. असे ते जांबुवंत, त्या सिंहाकडून त्यांनी तो शमंतक मणी घेतला. तो कसा घेतला? त्या सिंहाला मारलं जांबुवंतांनी, त्या सिंहाला मारून टाकला आणि मणी घेतला. आणि तो मणी घेऊन घरी आलेले. आणि मग मात्र प्रसेनाचा मृत्यू झाला. मणी काही घावत नाही म्हणून सत्राजितांनी मात्र कृष्ण परमात्मेवर चोरीचा आळ आणला. कुणावर? भगवान कृष्णांवर. आणि तो चोरीचा आळ भगवान परमात्म्यावर आला. मग भगवंत त्या शमंतक मण्याचा शोध घेऊ लागले. आणि तो शोध घेता घेता आले जांबुवंतापाशी. आणि भगवान परमात्म्यांना कळालं, कृष्णांना कळालं की हा मणी मात्र या जांबुवंताकडे आहे. आणि मग जांबुवंताकडे तो मणी आहे म्हणून भगवान परमात्मा त्या मण्यासाठी त्या जांबुवंताशी मल्लयुद्ध खेळू लागले. जी त्याची मागल्या जन्मामध्ये इच्छा होती की आपल्याला मल्लयुद्ध खेळायला मिळावं भगवंताशी. त्याने ती इच्छा पूर्ण करून घेतली.
आणि संपूर्ण इच्छा पूर्ण करून झाल्यानंतर भगवंताबद्दलचं प्रेम जांबवंताच्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यांनी तो जो काही समंतक मणी आहे तो भगवान कृष्णांना दिला, पण नुसता मणी नाही दिला, नुसता मणी नाही दिला, मण्याच्या बरोबर मुलगी सुद्धा देऊन टाकली. तिचं नाम होतं जांबवंती. तिचं काय नाव? भगवंताचा आणि त्या जांबवंतीचा विवाह झाला. ही भगवंताची दुसरी पत्नी बरं का. सत्यभामा सांगतोय आपण. सत्यभामेच्या या कथेमध्येच जांबवंती मिळते. आता ऐका, देवाची भरपूर लग्न झाली, 16,108 लग्न झाली. मी ती सगळी सांगणार आहे तुम्हाला, सगळी नाही सांगणार पण थोडक्यात सांगणार आहे. पण ती सगळी लग्न भगवंतानं सोयीच्छेनं केलेली नाहीत बरं का, लक्षात असू द्या. रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणीची इच्छा होती मला पळवून घेऊन जावा. जांबवंती कारण नसताना दिली, काहीच कारण नाही, मला मुलगी द्या असं म्हणले नव्हते, मग घेऊन जा म्हणले मुलगी पण. आणि मग ते त्या दिवशीचा तो लग्न सोहळा, भगवंताचं लग्न झालं आणि तिथे लग्नाला भगवंताच्या नारद महर्षी आलेले. सुंदर कथा येते बरं का. नारद महर्षी आलेले आहेत आणि आलेले नारद महर्षी असे एका बाजूला बसलेले आहेत, ब्रह्मविना चिपळ्या वगैरे घेऊन बसलेले आहेत. मग ती त्यावेळी रात्रीच्या समयाला भगवान म्हणतात, नारदजी थोडं भजन म्हणा. नाही का, तुम्ही भजनातले दर्दी आहात, तुम्हाला भजन येतं, जरा भजन म्हणा. मग भजन्यांना थोडासा गर्व असतो बरं का, त्याला भजन येतं त्याला फार गर्व असतो. सावडीच्या नाही बरं का, सावडीची भजने अतिशय सुंदर आहेत, गर्विष्ठ नाहीत अजिबात. मग भजण्याला मात्र गर्व असतो, अहंकार असतो त्याला. आणि मग नारद महर्षी गर्वानं म्हणतात, देवा अरे काय या स्वरांच्या पुढे भजन म्हणायचं का. त्या अहंकारामध्ये, त्या गर्वामध्ये नारद महर्षींना एवढं कळालंच नाही की ते भगवंत सुद्धा आहेत ना. भगवंताला सुद्धा त्या स्वरांमध्ये त्यांची गणना केली. आणि मग भगवान म्हणले, नारदा म्हणले या स्वरांपुढं तुम्हाला नाही ना भजन म्हणायचं, तर मग एक काम करा. एका जांबवंतीच्या एका भावाला सांगितलं, ते अस्वलाकडं, त्या लहान भावाकडं त्या अस्वलाकडं विना द्या तुमचा, द्या म्हणले तो ब्रह्मविना. नारद महर्षी म्हणले, हे अस्वल याला काय कळतंय म्हणले विना वाजवायचं, काय कळतं म्हणले त्याला, ते तारा तोडून टाकील. भगवान म्हणले, तो मला नाही ना म्हणायचं, जे म्हणतंय त्याला कशाला तुम्ही आडो येत आहे, द्या म्हणले विना. आता देवाची आज्ञा होय, देवाची आज्ञा झाल्यानंतर मग काम करावंच लागतं. मग भगवंतानं आज्ञा केली, द्या म्हणले विना, दिला ना विना. आणि मग काय, अस्वलाने केले गायन, 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 अस्वलाने केले गायन. झाला नारदाचा अपमान, झाला नारदाचा अपमान, अस्वलाने केले गायन, अस्वलाने केले गायन. झाला नारदाचा अपमान, झाला नारदाचा अपमान, अस्वलाने केले गायन, अस्वलाने केले गायन, गायन, गायन. गमधानी छाणी दब मग गम प गम गरे निरेसा. असं त्या अस्वलानं गाणं गायलं म्हणतात. नारदांना वाटत होतं की मीच छान गाणारा,
नारदांना वाटत मीच गाणार आहे, पण गर्व करू नये. गर्वाचं घर खाली आहे. गर्वाचं काम लय अवघड आहे. असं त्या अस्वलानं गायन केलं, असं गाणं केलं, ते खडकाळ जमीन होती ना सगळी सगळी वितळली. अहो काय गायन. पूर्वी गायन क्षेत्रातली कीर्ती सांगितली बरं का. मेघमल्हार म्हणला तो पाऊस पडत होता, म्हणजे गाणारे होते पूर्वी. मेघमल्हार गायला की पाऊस पडला म्हणायचं. ते शनी महात्म्यामध्ये कथा आलेली बघा विक्रमराजाची. त्या तेल्याच्या नाही का घाण्यावर बसलेला आहे, चौरंग केलेला आहे ना सगळा त्याचा. त्या घाण्यावर बसून त्यानं पट्टदीप राग गायलेला आहे. तो पट्टदीप नावाचा राग त्यानं गायला. निसा ग म प निसाच नाही का, ग कोमल आणि निशात कोमल झाला भीमपलास. निसा ग म प निसा साणी द प म ग रे सा निसा ग रे सा. जर कोणाला धन्य आजी दिन ऐकायचा असेल माझा यूट्यूबला, चैतन्य महाराज शिंदे टाका, त्याच्यात म्हणलोय मी या भीमप्लास रागात. पानसरे गुरुजींनी शिकवलाय मला. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शना. अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्या, आलिंगन द्या, आलिंगन. भीमपलास. आणि हाच निषाद जर शुद्ध लागला पिट्ट पट्ट दिखरात. नि सागा म पणी साणी द प म प ग म ग गरे सानी गरे सा. पट्टदीप म्हणतात. हा पट्टदीप राग गायला त्या विक्रम राजानं तर संपूर्ण नगरीमध्ये दिवे लागले. बोला राधे 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 राधे. चला ही गायनाची ताकद आहे. अस्वलाने असं गाणं गायलं, असं गाणं गायलं, ते सगळं खडक वितळला. आणि वितळल्याला खडक, त्या वितळलेल्या खडकात नारदाचा विना त्या अस्वलानं दिला टाकून आणि भजन केलं बंद. जसं भजन बंद झालं तसं जमीन आहे अशी खडकाळ झाली. आणि मग काय विना बसला ना गुंतून बसला विना. आणि तो विना गुंतून बसला. तो विना गुंतून बसल्यानंतर मग मात्र नारद महर्षींचा अपमान झाला. कसा अपमान झाला. विना बसला गुंतून, म्हणता तर काय आलं नाही आपल्याला, ते अस्वलच म्हणलं. आणि मग भगवान म्हणतात नारदा घ्या विना काढून म्हणले तुमचा. नारद महर्षी म्हणले कसा काढायचं. म्हणले आता जसा त्यानं गाणं म्हणून अडकावला तसा तुम्ही गाणं म्हणून काढा. याला एकच यावी, गाणं म्हणावं लागेल. नारद महर्षींनी यमन रागापासून सगळ्या भैरवीपर्यंत सगळे 10 थाट म्हणले, अख्खे 10 थाट. गाणं कळत होतं ना, सगळं म्हणले सगळं शेवट भैरवीपर्यंत. पण काय जमीन वितळली नाही आणि नारदांचा विना काय निघाला नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवाशी. देवाला अहंकार सहन होत नाही. हे 4 अभंग कमी आहोत, पण अहंकार नसावा बाबा. अहंकारी नाडिले आणि तुका म्हणे वाया गेले. म्हणजे अहंकार नसो. आमचे नामदेवराय म्हणतात अहंकार तर लांबच, पण अहंकाराचा वारा सुद्धा नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासाशी असो. मग नारद महर्षी मात्र शरण आले. म्हणले चुकलं म्हणले माझं. इथून पुढं हा नारद कोणाची टिंगल टावळी करणार नाही. इथून पुढे हा नारद कोणाचा अपमान करणार नाही, गर्व करणार नाही, गर्वरहित जीवन जगेल.
आणि मग पुन्हा एका साध्या अस्वलाला सांगितलं म्हणले भजन म्हण. मग तो दुसरा अस्वल आला, त्यानं नाचून भजन म्हणलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम. प्रभु रामचंद्र भगवान की. त्यानं असं छान भजन म्हणलं, पुन्हा जमीन वितळली आणि नारदांचा विना काय केला, त्यांना देऊन टाकला. असा तो नारदांच्या कृष्ण परमात्म्याच्या लग्नाचा नारदांचा हा किस्सा सांगितला जातो. अशा पद्धतीनं भगवान परमात्म्यांना जामवंती त्या ठिकाणी पत्नी प्राप्त होते. आणि मग तो समंतक मणी घेऊन भगवान सत्राजित राजाला देतात. आणि शेवटी सत्राजित राजाला वाईट वाटतं, अरे बाप, म्हणजे मी देवावर चोरीचा आळ आणला, देवावर. आणि तो देवावर चोरीचा जर आळ आणला असेल तर मी अभागी आहे, किती माझ्याकडून चुकलं, माझ्याकडून चूक झाली. देवा, या चुकीचं प्रायश्चित्त हा मनी तुम्हालाच राहू द्या आणि माझी मुलगी सुद्धा घेऊन जावा. मग त्यांची ती सत्यभामा नावाची मुलगी कृष्ण परमात्म्यांना देऊन टाकली. हे कितवं लग्न, कितवं, तिसरं. बोला राधे 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 राधे. पहिली रुक्मिणी भीमकांची कन्या, दुसरी सत्यभामा सत्राजितांची कन्या आणि तिसरी जांबवंती जांबवंताची कन्या. आता आपल्याला काही सगळ्या कथा सांगायला एवढा वेळ नाही. कालिंदी यमुना माता ही भगवंताची चौथी पत्नी आहे, ती सूर्यदेवांची आहे. पाचवी मित्रविंदा, विंद अनुविंद यांची ती बहीण होती, म्हणजे कृष्णांची आत्या राजाती देवी यांची ती कन्या होती, देवाच्या आत्याची कन्या मित्रविंदा. म्हणजे मामाची मुलगी करतात असं म्हणतात ना, आत्याची नाही करत. आत्याची मुलगी केली तरी चालते, पोरावा गावलेला आहे. राधे राधे. सत्या, नग्नजित नावाच्या राजाची ही सत्या नावाची आणि भगवान कृष्णांची पत्नी आहे. श्रुतिकीर्ती यांची कन्या भद्रा ही भगवंताची सातवी पट्टराणी आहे. आणि शेवटची मद्र देशाचा राजा, मद्र राजा त्याची कन्या लक्ष्मणा. अशा भगवंताच्या ह्या 8 प्रमुख पत्न्या आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. बोला राधे राधे राधे. अशी भगवंतांची ही प्रमुख 8 लग्न त्या ठिकाणी सांगितली जातात. पुढे भौमासूर नावाचा दैत्य, वरुणाचं छत्र, आदितीची कुंडले, आदिती म्हणजे देवांची आई, तिची कुंडलं आणि मेरू पर्वतावरील देवतांचे मणी पर्वत नावाचं स्थान त्या भौमासुरानं हिसकावून घेतलं होतं, मातलेला होता तो. अनेक राजांच्या राजकन्या त्यांनी त्या ठिकाणी बंदीखानी ठेवल्या होत्या. असं म्हणतात त्या 16,100 होत्या. बोला राधे राधे. आज मूड नाही का तुमचा, का तुम्हाला असं वाटतं की आता महाराज उद्या जाणार आहेत, मग आज नको ऐकायला बाबा, असं काय आहे का? बोला राधे राधे. राधे राधे. इंद्रानं कृष्णदेवांना सांगितलं, देवा त्या भौमासुराचा वध करा बाबा, मारून टाका म्हणले त्या भौमासुराला. मग भगवंतानं त्या भौमासुराचा वध केलेला आहे. प्रचंड मोठं युद्ध झालं ते. चला, भौमासुराचा वध झाला आणि त्यानं त्या बंदीखानी ठेवलेल्या ज्या राजकन्या होत्या ना, 16,100 होत्या. त्या 16,100 राजकन्या कृष्णांच्या पायापाशी आल्या. म्हणजे देवा, आम्हाला आता बंदीखानी ठेवलेलं, कारागृहात ठेवलेलं आमचा कोण स्वीकार करील? आता तुम्हाला भौमासुरानं त्या ठिकाणी तिथं ठेवून घेतलं होतं, आमच्या समेत लग्न कोण करील, आमचा सांभाळ कोण करील? भगवान परमात्मा म्हणले, काय काळजी करू नका, तुम्ही सर्वांनी माझं नाव लावा. बोला राधे राधे. राधे राधे. आश्रयाला गेलेल्याला आश्रय देणारे भगवान, आश्रयस्थान भगवान आहे. म्हणून ही 16,100 या कन्यांशी भगवान परमात्म्यानं पाणीग्रहण लग्न केलं. पण हे लग्न सुद्धा, ही 16,108 ही लग्न जी भगवंतानं केली, ही सगळी लग्न भगवंतानं मनानं केलेली नाही, त्यांना करावी लागली. बोला राधे राधे.
उपमा द्यावी कवने अंगा चरणी जन्मली पैगंगा 16 सहस्र नारास भोगा नित्य न पुरती कामिनी नित्य न पुरती कामिनी नित्य न पुरती कामिनी ओ बरवा बरवा केशवराज गरुड वाहन चतुर्भुज कंठी कौस्तुभ जळके निज मेघ श्याम देखोनी मेघ श्याम देखोनी 16 सहस्र नारा सबोगा नित्य न पुरती कामिनी. लक्षात ठेवा असा भगवंताचा हा 16,100 आणि प्लस ते 8 अशा 16,108 बायका देवाच्या झाल्या. देवाच्या 16,108 बायका म्हणून आपण काय डोकं लावू नका एखादी अजून करावा. या किनीच बारगाड्या आऊट केल्यात कुठं लग्न दुसरं करता. बोला राधे राधे. देवानं एवढ्या बायका केल्या परंतु ते सांभाळल्या त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या त्याच्यामुळे देवाची आपली काही बरोबरी होऊ शकत नाही. मला भगवंताचा हा सुंदर अशा प्रकारचा लग्न सोहळा भगवंताचे 16,108 लग्न होतात. ते सगळे लग्न झाल्यानंतर भगवंताने प्रत्येक पत्न्यांना 10 मुलं त्या ठिकाणी दिलेत. म्हणजे एका पत्नीला भगवंताच्या 10 मुलं झालीत आणि एक कन्या झालेली. आता ते गणित घरी गेल्यावर करा. राधे राधे. मोठा परिवार भगवान परमात्म्यांचा. पुढे बाणासुराचा युद्ध. बाणासुराचा भगवान परमात्मा त्या ठिकाणी वध करतात. बोले गोपाल कृष्ण भगवान की. पुढे एक नृग नावाचा राजा आहे त्याची कथा येते. तो नृग राजा गायी दान करायचा. छान कथा आलेली बरं का. नृग नावाचा राजा आहे तो गायी दान करायचा. झालं काय एका ब्राह्मणाची गायी अशी चुकीनं त्याच्या गायांच्या कळप्यात आली. तो रोज नेमानं गाया दान करायचा. मग ती गायी दान करत असताना नकळत त्या ब्राह्मणाची आलेली गायी सुद्धा त्यानं काय केली एका ब्राह्मणाला दान केली. आणि मग हा गाई घेऊन चाललेला जो होता ना तो मूळ मालक तिथं आला आणि म्हणला ही गाय माझी आहे. हा म्हणायचा मला आत्ता राजानं दिली. त्या गायीवरून माझी गाई म्हणून त्यांचा त्या ठिकाणी वाद लागला. परिणामतः त्या दोन्ही ब्राह्मणांनी त्या राजाला शाप दिला सरडा वशील. बोला राधे राधे. राधे राधे. म्हणून दान सुद्धा सत्पात्री झालं पाहिजे. कोणाला देतोय कोणाला दान करतोय हे सगळं कळलं पाहिजे बरं का. आणि चुकून हे असं चुकीचं दान होऊ नये. चुकून आलेली गायी दान केली सरड्याचा जन्म त्या ठिकाणी नृगजार नाही का. चला भगवान कृष्णांच्या दर्शनानं सरड्याच्या योनीतून मुक्त झालेला आहे. बोला राधे राधे. अशा प्रकारे कृष्ण परमात्मा इथून काही पुढे आणि अर्जुन पांडवांच्या सहवासामध्ये राहतात. म्हणजे इंद्रप्रस्थाला भगवान आता येत आहेत. त्या इंद्रप्रस्थामध्ये पांडवांचा मोठा राजसूय यज्ञ त्या ठिकाणी होतो आहे. सकाळी माऊली महाराजांनी राजसूय यज्ञाच्या बद्दल महाराज बोलले. पंडूराजानं नारदांना सांगितलं होतं की राजसूय यज्ञ करा म्हणून पांडवांना. प्रचंड असा मोठा तो यज्ञ. आणि त्या राजसूय यज्ञामध्ये तो यज्ञाच्या वेळी तिथे जरासंध आणि भीम यांच्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं मोठं युद्ध होतं. जबरदस्त अशा प्रकारचं ते युद्ध होतं. त्या युद्धामध्ये धरपकड होते. ती धरपकड अशी होते भीम जरासंधावर वार करतात. जरासंध भीमांवर वार करतात. दोघांचेही वार त्या ठिकाणी निष्फळ अशा प्रकारचे होते. जबरदस्त युद्ध चाललेलं आहे. दोघांचंही त्या ठिकाणी मल्ल युद्ध आहे. कुस्ती युद्ध आहे. असा ठोसा मारतात एकमेकाला. यानं इकडून एक बोकी मारायची त्यानं तिकडून बोकी मारायची. आणि असं ते युद्ध जवळजवळ 28 दिवस युद्ध चालू आहे भीमाचं आणि जरासंधाचं. अतिशय जबरदस्त त्या ठिकाणी ते युद्ध चालू आहे. आणि त्या युद्धामध्ये एका पायावर पाय दिला आणि दुसऱ्या पायानं असा फाडला. असा फाडलेला आहे. कोणाला? जरासंधा असा फाडलेला आहे. आणि तो फाडून एका बाजूला टाकून दिला. एक भाग त्याचा एका बाजूला टाकून दिला एक एका बाजूला. पण जरेनं सांधला होता म्हणून तो जरासंध. जरा नावाच्या त्या कृत्येने त्याला सांध
आणला होता, म्हणून तो जरासंध तो पुन्हा येऊन चिकटायचा आणि पुन्हा युद्ध चालू. परत भीमानं त्याला फाडलेला आहे, दोन्ही बाजूला त्याचे दोन्ही अंग टाकून दिलेत. परत ते अंग यायचं आणि जोडलं जायचं. मग तिथं माझे भगवान कृष्ण होते. भगवान कृष्ण सांगतात, हे भीमा माझ्याकडे लक्ष दे. काय केलं भगवंतानं? एक काडी घेतली, मधोमध ती काडी तोडली आणि ती मधोमध काडी तोडून असा गुनेले आकारानं ती काडी टाकून दिली. म्हणजे विरुद्ध दिशेनं दोन्ही काड्या टाकलेल्या आहेत. ती काडी तोडून विरुद्ध दिशेनं टाकल्या. भीमाला कळालं भगवंत सांगतायत त्याला फाडायचा, पण फाडून त्याचे दोनही अंग विरुद्ध दिशेनं टाकायचे. आणि मग भगवंतानं सांगितलं बरोबर, भीमानं त्याला मधोमध फाडला आणि मधोमध फाडून विरुद्ध दिशेने दोन्ही अंग टाकून दिले. आणि अशामध्ये जरासंधाचा त्या ठिकाणी वध झाला. बोला राधे राधे. राधे राधे. जरासंधाचा त्या ठिकाणी वध होतो. जरासंध कोण? बोला बोला. कंसाचा सासरा जरासंध. याच जरासंधाचा मुकुट घालून परीक्षिती राजा गेले. शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये शाप घातला आणि शृंगी ऋषींनी शाप दिला, 7 दिवसामध्ये मरण पावशील परीक्षिती राजाला. तोच जरासंध त्या ठिकाणी त्याचा जरासंधाचा वध आणि भीम त्या ठिकाणी करतात. मग जरासंधाचा वध झाल्यानंतर राजश्री यज्ञाचं सुंदर असं आयोजन चालतं. मग त्या यज्ञामध्ये आग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा? आणि मग इथे शिशुपाल येतात. शिशुपाल कोण? जय विजयाची कथा आपण पाहिली ना. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण आणि आता हा तिसरा अवतार त्या जयाचा शिशुपाल. आत्याचाच मुलगा होता शिशुपाल. बोला राधे राधे. तो जन्माला ज्यावेळी आला त्यावेळी त्याला 3 डोळे होते, 4 हात होते त्या शिशुपालाला. त्या जातक ब्राह्मणांकडून तिनं विचारलं की म्हणले याची ही अवस्था अशी कशी? त्या ब्राह्मणांनी सांगितलं, म्हणले आता हा जन्मालाच आलाय असा, पण जर त्याला 2 डोळे नाही का आणि 2 हात जर ठेवायचे असतील तर कोणातरी चांगल्या महात्म्याच्या हातामध्ये याला द्यावं लागेल. पण एक लक्षात ठेवा, ज्याच्या हातामध्ये दिला जाईल आणि ज्याची डोळ्याची दृष्टी, नेत्रदृष्टी त्याच्यावर पडेल आणि याचे जे 3 डोळे आहेत ना त्यातला 1 डोळा गळून पडेल, 4 हात आहेत त्यातले 2 हात गळून पडतील, ज्याच्या पाहण्यानं हे होईल त्याच्याच हातून त्याचा मृत्यू होईल. बोला राधे राधे. मग हा कृष्णांच्या जवळ दिला शिशुपाल आणि जसा कृष्णांच्या जवळ दिला तसा त्याचा 1 डोळा गळून पडला, 2 हात गळून पडले. चांगलं झालं त्याचं, तो अवयव वगैरे चांगले ते तो माणसासारखा झाला. पण याच्या हातून शिशुपाल मरणार म्हणून आत्यानं विनंती केली, देवा माझ्या पोराला मारू नकोस, माझ्या मुलाला मारू नकोस. पण भगवंत सुद्धा चतुर आहेत. भगवान म्हणले मी मारणार नाही, पण त्याला मारील कधी? त्याचे 100 अपराध सहन करील. बोला राधे राधे. त्याचे 100 अपराध सहन करील. आणि मग त्याचे 100 अपराध जवळजवळ त्यानं 97-98 अपराध केलेलेच होते देवाचे. गवळ्याचं पोरग काय देवाला कळत नाही काय, अनेक पत्न्यांवाला काय नाही का, भांडखोर काय नाही का, पळकुटा काय नाही का. भगवान रण छोडराय त्या काल यवनाच्या कथेमध्ये पळून नाही का गेलेले, मग पळकुटा अशा अनेक प्रकारच्या अपराधांना तो सामोरा गेला होता. राहिलेले 2 अपराध त्या राजश्री यज्ञामध्ये पांडवांच्या त्या शिशुपालानं भगवान कृष्णांना आग्रपूजेचा मान न देण्यासाठी त्या पांडवांना सांगितलं, म्हणजे याला मान द्यायचा नाही, या गवळ्याच्या मुलाला मान द्यायचा नाही. आणि राहिलेले 2 अपराध त्यांनी त्या संपूर्ण राजसभेमध्ये, त्या धर्माच्या सभेमध्ये मात्र केलेले आहेत. आणि मग अशामध्ये भगवान परमात्म्यानं आपलं प्रचंड असं ते सुदर्शन चक्र त्या ठिकाणी घेतलं आणि त्या सुदर्शन चक्रानं
ते सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडलं आणि शिशुपालाचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. शिशुपालाला भगवान परमात्म्यानं मारून टाकला. गोपाल कृष्ण भगवान की. अशा पद्धतीनं त्या शिशुपालाचा वध झाला. शिशुपालाचा जो मित्र आहे दंतवक्र, तोच दुसरा अवतार नाही का, जय विजयांचा तो दुसरा अवतार दंतवक्र, आपला मित्र शिशुपाल याचा बदला घेण्यासाठी त्यानं कृष्ण परमात्म्याशी युद्ध केलेलं आहे. असं ते युद्ध जबरदस्त त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या युद्धामध्ये मात्र भगवान त्या दंतवक्राशी युद्ध करत असताना, त्याच्याशी लढत असताना हातामध्ये आपली कौमुदिकी नावाची गदा घेतात आणि ती कौमुदिकी ती गदा घेऊन भगवंतानं जोरात अशी छातीवर त्याच्या ती गदा मारलेली आहे. अशी गदा मारली जसं अभिषेक महाराजांनी पकवाजावर थाप मारली तशी त्याच्या छातीवर काय केली, गदा मारलेली आहे. आणि मग ती गदा छातीवर पडल्यानंतर, तो प्रहार झाल्यानंतर त्याची ती छाती फुटली आणि रक्त ओकू लागला आणि त्या ठिकाणी दंतवक्राचा त्या ठिकाणी वध झालेला आहे. बोले गोपाल कृष्ण भगवान की. अशा पद्धतीनं ते जय विजयाची जी कथा होती की ते जय विजय जे होते, 3 जन्म राक्षस होणार होते, त्यांचे 3 जन्म त्या ठिकाणी संपले. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण. आणि आत्ताचे हे 2 अवतार म्हणजे शिशुपाल आणि वक्रदंत हे मेले, परंतु प्रत्येक वेळी ते मरायचे, परंतु त्यांची दिव्य ज्योत बाहेर निघत नव्हती. पण मात्र आता हे दोघं मेले. ते मेल्यानंतर त्यांच्या अंतकरणातील दिव्य ज्योत भगवंताला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी त्यांचा उद्धार झालेला आहे. बोला राधे राधे. अशा पद्धतीने शिशुपाल वक्रदंत दंतवक्र यांचा उद्धार होतो. आणि ती कथा श्री सुदाम देवांची. सुदामा अतिशय भगवंताचे प्रिय भक्त मित्र. आणि त्या सुदामा देवांची फार दरिद्री अवस्था, दारिद्र्य आलं होतं सुदाम देवांना. कशामुळे आलं होतं? पण ते आश्रमामध्ये होते ना सांदीपनींच्या, त्या आश्रमामध्ये काय झालं, एक दिवस गुरुमातेनं सांगितलं, अरे सरपण घेऊन या, स्वयंपाक वगैरे करण्यासाठी सरपण लागते, ते घेऊन या, लाकडं घेऊन या. म्हणून कृष्ण परमात्मा आणि सुदाम्याला लावलं होतं. आणि सुदाम्याजवळ फुटाणे दिले होते. म्हणजे हे फुटाणे तिथे गेल्यानंतर खा, भूक लागल्यानंतर. अशामध्ये ते लाकडं आणायला गेलेले, ते सरपण आणायला गेले, त्याच्यात सुसाट्याचा वारा आला. आणि तो सुसाट्याचा वारा आल्यानंतर एका झाडावर चढलेला आहे सुदामा, भगवान खालीच आहेत, तो वारा आलेला आहे. आणि तो वारा आल्यानंतर त्या वाऱ्याचा झोत पाहून आई ती संधी आहे म्हणून सुदाम्यानं ते फुटाणे काढले आणि खायला सुरुवात केली. सुदामा फुटाणे खाऊ लागला. त्याच्यातून ते फुटाणे खाताना जो आवाज येत होता ना, तो आवाज भगवान कृष्णांनी ऐकला. आणि कृष्णांनी तो आवाज ऐकला आणि कृष्ण म्हणू लागले, सुदामा अरे कशाचा आवाज येतोय, काय खातोय? म्हणजे काय खात नाही देवा, हे वारा लागतोय ना त्याच्यामुळे थंडी लागते आणि थंडीमुळे माझे दात काय होतात, दात कुडकुडतात. भगवंतानं ओळखलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवंताला न सांगता सगळं कळतं. आणि मग भगवंतानी त्याच वेळी त्याला 18 विश्व दारिद्र्य दिलं. का? अरे जो देवाला टाकून खातो ना त्याला दारिद्र्य भोगावं लागतं. बोला राधे राधे. देवाला दिलं पाहिजे. आपण ही कथा करतोय बघा, आपल्याला सिग्नल येतोय ना रोज, नैवेद्य दाखवला की महाराजांनी वर खायचं. बोला राधे राधे. नैवेद्य देवाला दिल्याशिवाय जेवू नये. मला टाकून खातोस आणि मग लक्ष्मी क्षय असं त्याच्या कपाळावर भगवंतानं त्या ठिकाणी दिलं. आणि सुदामा दरिद्री झालेला आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ते काही सगळा विद्याभ्यास शिकून पुन्हा ते आपापल्या घरी गेले. सुदामपुरीमध्ये राहणारा तो सुदामदेव ब्राह्मण अवस्था, त्याची गरीब अवस्था. आणि मग एक दिवस त्याची बायको म्हणली सुदाम्याची, मुलं जर कुठं गेली तर त्या मुलांसाठी भिक्षेसाठी जर गेला सुदामा तर 5 घरी जायचा
6व्या घरी जात नव्हता. 4 घरी काही दिलं नाही ना तर त्या 5व्याच घरातलं घेऊन यायचा. 6व्या घरी जात नव्हता. त्याचा नेम होता. असा तो सुदामा दरिद्री अवस्था त्याची, खायला अन्न नाही. बायको त्याची ती सुशीला त्याला म्हणायची, तुम्ही म्हणता ना कृष्ण तुमचा मित्र आहे, द्वारकेचा राजा कृष्ण मित्र आहे ना, जा ना एक दिवस काहीतरी मागून घ्या, त्याला काहीतरी आणा त्यांच्याकडून. असं हटकल्यावर म्हणा गप, मला सांगू नकोस, मला तसं म्हणू नकोस. ते परत काही 2 दिवस गेले की म्हणायचे, अहो ते कृष्णांकडे जा ना तुम्ही. ते तिला खवळायचे, गप मला नाही जायचं. परत तिनं म्हणायचं, अहो ते कृष्णांकडे जा ना. एक दिवस त्यांच्या डोक्यामध्ये आलं, अरे माझी बायको सारखी म्हणते कृष्णांकडे जा, याचा अर्थ मला भगवंत बोलावतायत. ती उगाच म्हणणार नाही, एक भगवंताचीच कृपा असावी, भगवंतानंच मला बोलवून पाठवले की काय. आणि मग काय, एक दिवस भगवान तिला म्हणतात, जातो बरं का द्वारकेला, जाईन मी कृष्णांकडे. जातो म्हणले कृष्णांकडे. आता कृष्णांकडे जातो म्हणल्यानंतर निघालेलेच सुदामा. पण जाताना सुदामा निघाले, मनामध्ये म्हणतात, अरे तो कृष्ण मला माहिती आहे कसा आहे. तो गेल्या गेल्या म्हणेन वहिनीने काय दिलं का नाही. तो पहिला घेतो आणि मग देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. पहिला घेतो आणि मग देतो. असा तो भगवान पहिला घेतो आणि मग देतो. म्हणून काहीतरी त्याला दिलं पाहिजे म्हणून पोहे घेतले आणि एका पिरचुंडीमध्ये बांधलेले आणि ती कमरेला पिरचुंडी बांधली आणि ते पोहे घेऊन, कोरडे पोहे घेऊन सुदामदेव निघालेले आहेत. आणि ते निघालेले आहेत. गरिबीची अवस्था असलेला सुदामा. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे यह विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. असा तो भगवान कृष्ण परमात्म्यांना भेटायला चाललेला तो सुदामा आलाय द्वारकेमध्ये. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर त्या द्वारपालांनी त्याला अडवलं. कृष्ण परमात्म्याच्या द्वारपालांनी अडवलं आणि अडवलेले द्वारपाल म्हणतात, कुठे चाललात तुम्ही. त्यावेळी त्या द्वारपालांना आणि सुदामदेव सांगतात, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो, टाळी वाजवा, भजन म्हणा, सगळ्यांनी म्हणायचंय. गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, थाळी वाजवा, गरीब आ गया है. कसा आलाय बरं, आलाय कसा. है न सर पे है पगड़ी न तन पैजामा, बताओ कन्हैया को नाम है सुदामा, बताओ कन्हैया को नाम सुदामा, कन्हैया नाम है सुदामा. न सर पे है पगडी, डोक्यावर काय फेटा नाही, काय नाही, नत पैजामा, अंगात काय घातलेलं नाही, धोतर फाटकय, 17 ठिकाणी गाठी मारलेल्या आहेत, हातामध्ये काठी,
असा तो दरिद्री अशा अवस्थेतला तो, पायामध्ये काही नाही आणि असा तो सुदामा भटकत भटकत आलेला. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया के दो दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया के दो दर पे सुदामा करीब आ गया है. ऐका ना, एक द्वारपाल पळत गेला आणि तो पळत गेला आणि कृष्ण परमात्म्यांना सांगतो, देवा कुणीतरी एक दरिद्री आलेला आहे आणि तो दरिद्री म्हणतो की कृष्ण माझा मित्र आहे. आता मित्र आहे म्हणल्यानंतर भगवंतांना विचारलो कोण आहे, काय नाव सांगतो. अहो म्हणले त्याचं नाव सुदामा आहे. सुदामा सुनते ही दौड़े चले आहे मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. पळतच गेले भगवान. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. भगवंतानं गळ्याला लावलं त्याला सुदाम्याला. तो द्वारपाल होता ना ज्यांना अडवलं होतं, तो कानात म्हणतो सुदाम्यांच्या, हो सुदाम जी आपने पहले कहने का था ना कि मैं इतना VIP हूँ. VIP कळतं ना तुम्हाला, एवढा मी फेमस आहे, एवढा खास आहे, तुम्ही सांगायचं होतं ना. अरे म्हणले तुम्हाला सांगत होतो ना. तो द्वारपाल सांगतोय एरवी कोणी आलं ना आम्ही सांगाय गेलो ना अमुक अमुक माणूस आलाय, भगवान म्हणायचे त्या लावून. पण आज नुसतं सुदामा कळलं की भगवान तुमच्यासाठी कळत आले. काय तुमचं प्रेम असेल. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, यह मेहमान के साथ आज आ गया है. अरे द्वारपालो ताड़ी वाजवा दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया के दो दर पे सुदामा करीब आ गया है. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरणासवों से श्याम ने धुलाए. चरणासों से श्याम ने धुलाए, चरणासों से श्याम ने धुलाए. आणलं राजवाड्यात आणलं आणि आपल्या आसनावर आपल्या समान बसवलं, आपल्या बरोबरीनं बसवलं. आणि एवढे भगवान रडले. काय प्रेम असेल, काय मैत्री असेल. एवढे भगवान रडले की आपल्या रडल्याच्या पाण्यानं, भगवंताच्या रडल्याच्या पाण्यानं सुदामजींच्या पायाचा अभिषेक भगवान परमात्म्यानं केला. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरणासों से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया के दो दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया के दो दर पे सुदामा करीब आ गया है. गोपाल कृष्ण भगवान की जय. और पटला असेल तर टाळ्या वाजवा. राधे 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 राधे. मैत्री आहे ना, मैत्री अशी असं
कोणासारखी? कृष्ण सुदाम्यांसारखी मैत्री असावी. कोणासारखी? कवी कलशं शंभूराजे. बोला राधे राधे. राधे राधे. मरते दम तक, मरते दम तक, याला म्हणायचं मैत्री. काय नाही. बोला राधे राधे. राधे मरते राधे. दम तक, याला म्हणायचं मैत्री. आणि केवढं प्रेम महाराज कृष्ण परमात्म्याचं. आशे भगवान रडले, आशे भगवान रडले. रडल्याच्या पाण्यानं सुदाम देवांचे पाय धुतले महाराज, धुतले पाय. आणि ते पाय धुतल्यानंतर ते पाहिलं ते रुक्मिणी माता, त्या सगळ्या सत्यभामा, त्या सगळ्या स्त्रिया म्हणतात काय देव, काय भक्तीन, काय हा बाबा, कोण आलाय पाहुणा, याचं फार पाय धुतात. भगवान सांगायचे माझा बालपणीचा मित्र आहे हा. पण सुदामदेव काय म्हणत नाहीत, मी कशामुळे आलोय, काय मला दुःख आहे, काय म्हणत नाही. ही निष्पृह भक्ती, निष्काम भक्ती देवाला आवडते बरं का. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मग भगवान परमात्म्यानं काय केलं, ते पाद्यपूजन वगैरे झालं. ते पाद्यपूजन झाल्यानंतर सगळ्या बायकांना सांगितलं, ते होते तेवढ्या, हे पाया पडे म्हणले महाराजांच्या, पाया पडावं लागतं ना, म्हणजे महाराजांच्या. ब्राह्मण आहेत हे, माझे मित्र पण आहेत, पडा पाया. मग या सुदामानं आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. आशीर्वाद काय? अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता त्या पायाच पडा एवढ्या आलेल्या होत्या, नंतर ते अष्टपुत्र राहिलं. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. ते सौभाग्यवती शब्द बी गेला, नुसतं भव 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 भव. तोंडाला फेस आला. तर बायका कमी होत्या का? मला राधे राधे. राधे राधे. आणि त्या सगळ्यांनी दर्शन घेतलं. आणि मग भगवंतांनी त्यांना नवीन वस्त्र त्या ठिकाणी घातलेले, राजवस्त्र घातले. आणि त्यांचे ते कपडे एका गाठोड्यामध्ये बांधून बाजूला ठेवले, राजवस्त्र घातले. त्या दिवशीचं जेवण वगैरे अतिशय सुंदर अशा प्रकारचं केलं. पण खावतंय कुठं? सुदामदेवांना खावत नव्हतं का? आणि मला घरी लेकरं बाळ उपाशी, बायको उपाशी, आणि मी इथं कसं खावं? खात नाहीत. पण भगवान बळच बळच खायला घालतात. खा, खायला घातलं. दुसरा दिवस उजडला आणि भगवान विचारतात, क्या रे सुदामा, भाभीने कुछ भेजा की नाही? अरे वहिनीने काय दिलं का नाही? दिलंय ना म्हणले. मग ते पिरचुंडीतलं पोहे काढले आणि ते सोडले. सोडल्याबरोबर भगवान परमात्म्यानं ती मूठ भरावी. पहिली मूठ भरली, खाल्ली. पोहे सुदाम देवाचे आणि फके मारी कोरडीचे. भगवंतानं ते फके मारले. 2 मोठी पोहे खाल्ले. पण तिसरी मूठ पोहे खाणार तेवढ्यात रुक्मिणीनं ते पोह्याचं गाठोडं ओढलं. हे म्हणले नाही नाही बस 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 म्हणले, तुमचं काय खरं नाही म्हणले. म्हणले काही करायला बसलाय तुम्ही? म्हणले हे तिसरं आम्हाला द्या प्रसाद. म्हणले तुम्ही काही द्यायला बसलेत म्हणले त्याला भक्तीच्या प्रेमात. मग ते रुक्मिणीने ते फिरचुंड ओढलं. आणि मग भगवान सांगतात, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है. भगवान मनात म्हणतात, अरे तुझं चांगले दिवस आले दादा, तू काही काळजी करू नको. मग औक्षण केलं सुदाम्याचं आणि ते औक्षण करून त्याला गंध लावला. तो गंध लावत असताना जिथे लक्ष्मी क्षय केलं होतं ना, लक्ष्मी क्षय, तो क्ष पुसला आणि तो याच्या पुढे दिला लक्ष्मी यक्ष. मूळ स्वर. आणि मग काय सांगायचे, लक्ष्मी यक्ष, त्याचं सगळं दारिद्र्य भगवंतानं घालवलं. आणि त्या सुदाम्याला त्या ठिकाणी भगवंताने एक रात्र त्या ठिकाणी राहावलं. सुदामा म्हणला मी आता जातो. आणि जातो म्हणल्यानंतर सुदामजी निघालेले आहेत. निघाल्यानंतर भगवान म्हणले त्याचं ते गाठोडं आणणार आहे, ते जुन्या कपड्याचं त्याने ते घातलेलं हे राजवस्त्र सगळे काढून घेतले. आणि ते राजवस्त्र काढताना मात्र सुदामदेव म्हणायचे, काय करतोय बाबा, देव जाणे बाबा, हे निदान एवढे कपडे तरी द्यायचे होते. ते काढून घेतले आणि ते पहिलं गाठोडं आणलं. म्हणजे तुझे कपडे घालून जा बाबा, चालतं हो. राधे राधे. आणि ते कपडे घालून सुदामदेवजी निघाले. पण सुदामा ब्राह्मण
दुखे दरिद्रे पिढीला सुदाम ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला लागे घेऊन या, त्याचे दृष्टी लागी गेला शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा दिला शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिला सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला शुद्ध भाव देखोनी काय पाहिला त्याचा शुद्ध भाव शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा दिला सोन्याचं नगर केलं सुदाम देवाचं आले सुदाम जे आपल्या नगराकडे आले पाहतात तर काय सगळे घर सोन्याची ते नगर सोन्याचं म्हणले रॉंग नंबर लागला का काय चुकून आपण दुसऱ्या राज्यात आलो का काय आणि मग घरी आल्यावर पाहतात तर काय ते बाळको ओळखू आहे ना ते वैभव ओळखू आहे ना आणि मग मात्र सुदामदेवजी म्हणतात ही माझ्या प्रभूची लीला आहे माझा देव काय माझ्यासाठी करतोय माझं सगळं 18 विश्व दारिद्र्य संपवलं आणि मला पुन्हा सदन केलं हे एक लक्षात ठेवा जन्माला आल्यापासून आपण दरिद्री नाहीये आपलं कर्म आपल्याला दरिद्री करतं परंतु प्रभूची कृपा जर झाली ना तर काय देईल सांगता येत नाही लक्षात ठेवा काय देईल सांगता येत नाही असं पत्रा जिथे गळायचा जिथे गळत नाही तिथे बसून बादली उडपी करून आम्ही एकेकाळी बसलेलो आहे गळायचा पत्रा मी स्वतः ते दुःख अनुभवलेलं आहे आता स्लॅबचं घर असेल त्याच्यात नवल नाही पण ते दुःख भोगलेलं आहे पण फक्त प्रभू सेवा त्या भगवंताच्या सेवेचं फळ एवढं मोठं कसली अपेक्षा करत नाही कधी अपेक्षा करीत नाही कोणालाही विचारा कुठेही विचारा या महाराजांनी कधी ठरवून कीर्तन केले का बोला राधे 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 अजिबात नाही हे साथेकरी वगैरे न्यावे लागतात ना मग यांचं मात्र सांगतो भाऊ त्यांना एवढं द्यावं लागेल आपण निष्पृह आहोत हे नाहीत ना हा म्हणा तो का हा म्हणतात का राधे राधे यांना द्यावं लागतं आणि हे आळंदीचे विद्यार्थी अहो दान केलं पाहिजे हो पुण्य लागतं निष्प्रता ठेवली ना असे दिवस चांगले येतात असे दिवस चांगले आलेत आता काही नाही अपेक्षा राहिली आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंत आता काही नाही वाटत आता फक्त प्रभू सेवा बोला राधे 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 अशा पद्धतीने सुदामदेवांची ती भक्ती पाहून भगवंत सोन्याचा गाव त्यांना देतात अशा पद्धतीनं सुदामदेवांचं चरित्र संपतं आणि ते चरित्र संपल्यानंतर पुढे 11व्या स्कंदामध्ये जे एकनाथ महाराजांनी 11व्या स्कंदावर निरूपण केलेलं आहे त्या 11व्या स्कंदामध्ये पुढे यदुराजाला अवधूतांनी जो उपदेश केला त्या अवधूतांचं उपाख्यान त्या ठिकाणी चालू होतं ते अवधूत महाराज यदुराजाला सांगतात की मी 24 गुरु केले किती गुरु केले 24 जो ज्याचा घेतला गुण तो गुरु मी केला जाणं गुरुशे आले अपारपण जग सर्वत्र गुरु दिशे कोणते 24 गुरु केले म्हणले पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत गुरु केले चंद्र सूर्य यांना गुरु केलं कबूतर पतंग मधमाशी टिटवी कोळी कुंभार माशी हत्ती हरिण साप अजगर समुद्र मासा मध गोळा करणारा पिंगला नावाची वेश्या बाळ बाण तयार करणारा आणि कुमारी अशा 24 गुरूंना दत्तात्रय महाराज म्हणतात मी गुरु केलं ज्याचा जो गुण घेतला तो त्या ठिकाणी गुरु केला आता हे 24 गुरु त्यांचं आख्यान आपण कधीतरी दत्त जयंतीला सांगू बोला राधे राधे 24 अवतारांमधील आत्री अनुसयाच्या पोटी जन्माला आलेले दत्तात्रय महाराज त्या दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले सांगितले पिंगला नावाच्या वेश्याला गुरु करतात दत्तात्रय महाराज का ती वेश्या सौंदर्य संपलं आणि आता कोणी तिच्याकडे येत नाही म्हणून तिनं विचार केला आता आपण प्रभू सेवा केली पाहिजे मग तिने सरते शेवटी मरते वेळी भगवंताचा आश्रय घेतला तिचा उद्धार झाला दत्तात्रय महाराजांनी त्या पिंगला वेश्येकडून हा गुण घेतला कोणता गुण घेतला
की सरती शेवटी मरायच्या वेळेला भगवंताचं नाव मुखात आल्यानंतर उद्धार होतो, नाही का. एक कुमारिका आहे, त्या कुमारिकेनं पाहुणे आलेत, आई वडील नाही आहेत घरी, आलेले पाहुणे त्यांचा आदर सत्कार झाला पाहिजे म्हणून साडी कांडायची. ती साडी कांडायची म्हणून तिनं काय केलं, उखळ मुसळ घेतलं आणि उखळामध्ये ती कांडू लागली. ती कांडत असताना हातातल्या बांगड्या वाजत होत्या. तिने सगळ्या बांगड्या काढून ठेवल्या आणि एकच बांगडी ठेवली. एकोहम ब्रह्म तत्वमसी, तिनं एकच बांगडी ठेवली. दत्तात्रय महाराजांनी त्या कुमारिकेला गुरु केलं. सगळे व्याप सोडून जो एकत्वाला प्राप्त होतो, एका देवाची भक्ती करतो, एकत्वाला प्राप्त होणाराच खरा भक्त होतो. आणि हा गुण, ही जी काही गुणश्रेष्ठता आहे कुमारिकेकडून दत्त महाराजांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. अशा पद्धतीने दत्तात्रय महाराजांचे 24 गुरु हे अवधूत उपाख्यान त्या ठिकाणी संपतं. 11व्या स्कंधातील यदुवंशाला शाप ही कथा त्या ठिकाणी चालू होते. परीक्षित राजा शुकांना विचारतात, म्हणले यदुवंशीय कृष्णांचे जे काही वंशज आहेत ते ब्राह्मणांचा द्वेष करीत नव्हते, कारण भगवान करीत नव्हते, मग तरी ब्राह्मणांकडून त्यांना शाप कसा प्राप्त झाला ते मला कथा सांगा. मग कथा येते, अगदी शेवटावर कथा येते. जामवंती, कृष्णांची पत्नी जामवंती, तिचा पुत्र सांब, त्या सांबाला साडी घातलेली आणि चिरगुड बांधलेले पोटाला, गरोदर असल्यासारखं. पण एका ब्राह्मणांकडे ते गेलेले आहेत. त्या ब्राह्मणांना विचारतात, म्हणजे महाराज सांगा म्हणले ब्राह्मण काका, या मुलीला काय होईल. तो मुलगा होता तसा, पण म्हणले या मुलीला काय होईल. मग त्या ब्राह्मणांनी ते ओळखलं की हे आपली चेष्टा करायला आलेली आहेत, ते चेष्टा करायला आलेली आहेत म्हणून सहज ते ब्राह्मण बोलून गेले, मुसळ होईल म्हणले, याला मुसळ होईल. तत्क्षणी ते मुसळ पडलेलं आहे खाली. मग उग्रसेनांनी त्या मुसळाचा भुगा केला आणि तो लोखंडाचा भुगा समुद्रामध्ये टाकून दिला. आणि तो टाकून दिल्यानंतर लोखंडाचा जो तुकडा आहे माशानं एक गिळला आणि बाकीच्या तुकड्यांचं काय झालं, लाटांबरोबर किनाऱ्यावर असं लव्हाळ उगवलं. आणि मग कोळ्यानं मासा पकडला, मासा कापला, त्या कापलेल्या माशामध्ये ते आणि तो तुकडा घावला. तो घावलेला तुकडा एका जरा नावाच्या व्याधानं तो बाणाला तुकडा जोडला. तेच जे सांबाच्या पोटी जे मुसळ आलं होतं ना, ते मुसळाचा तुकडा. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती असतात, पण थोडीशी सांगावी लागते आणि समाप्त करावं लागतं. आज समाप्तीचा दिवस आहे, संपवावं लागते. मग तो जरा नावाचा व्याध कोण होता, म्हणजे मागच्या जन्मातला वाली. बोला राधे राधे. राधे राधे. वालीला लपवून भगवंतानं बाण मारला होता, हे मागलं भगवंताचं कर्म होतं. या जन्मामध्ये भगवंतांना त्या जरा नावाच्या व्याधाकडून मारावं लागलं. येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. अरे इथे देवादिकांना सुद्धा हा देह ठेवावा लागतो. इथं कोणी जगायला आलेलं नाही, इथं कोणी अमर कळा घेऊन आलेलं नाही. सगळं काही कार्य करून भगवान यदुकुळांचा त्या ठिकाणी संहार करतात. कशा पद्धतीने ते सगळे आपापसामध्ये यादव भांडतात प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी आणि ते मैरेयक नावाची मदिरा प्राशन करतात. त्यांना ती दुर्बुद्धीच होते. एकमेकांना ते मारतात आणि मारता मारता त्याच समुद्राच्या कडेचं ते लव्हाळ घेतात, एकमेकांना मारतात आणि मरून जातात. ते त्या यदुकुळाचा नाश करण्यासाठीच ते लवळ झालं होतं. त्या ब्राह्मणानं सांगितलं होतं ते मुसळ होईल आणि तुमच्या संपूर्ण कुळाच्या नाशाला कारण होईल. बोला राधे राधे. आणि अशा प्रकारे ते सगळे यादव समग्र मेलेले आहेत. आणि शेवटी तो लोखंडाचा तुकडा जो बाणाला लावलेला आहे, भगवान जवळजवळ 125 वर्ष त्या ठिकाणी जगतात. आणि शेवटी असे एका झाडाखाली झोपलेले आहेत आणि तो लपून जरा नावाचा व्याध बाण मारतो. मारलेला बाण भगवंताच्या अंगठ्यामध्ये जातो आणि ठरल्याप्रमाणे भगवंत स्वदेहागमन करतात.
आज ही कथा येते. माझे भगवान कृष्ण निजधामाला जात आहेत. भगवंताचं निजधाम गमन फाल्गुन मध्य एकादशीचं हे जे निर्वाणाचं आहे, जसं कृष्णांचं निजगमन निजधाम गमन स्वधाम गमन, तसंच आज ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ही कीर्तन कथा सेवा आहे, त्या सद्गुरू शंकर महाराजांचं आत्ताच्याच वेळेला निर्वाण झालं. साधू संत येतात, उत्तम अशी कीर्ती करतात आणि जातात. तद्वत देवाला सुद्धा यावं लागतं, पण हा देह ठेवावा लागतो. 125 वर्ष जगलेले भगवान आज आपला त्या ठिकाणी देह ठेवतात. उद्धवाला उपदेश देऊन भगवान जातात. उद्धवाला सांगतात, उद्धवा घोर कलियुग येणार आहे. भगवान परमात्मा स्वधाम गमन करतात. 12व्या स्कंदाला सुरुवात होते आणि 12वा स्कंद म्हणजे फार मोठं चिंतन त्याच्यामध्ये आहे. परंतु शेवटचा जो शुकाचार्य परीक्षिती राजाला अंतिम उपदेश करतात, ही कथा आपण आता पाहतो आहे. 7 दिवस संपूर्ण भागवतम कथा श्रवण करणारा परीक्षिती राजा संपूर्ण कथा ऐकली त्यानं. आणि शुकाचार्य परीक्षिती राजाला आज म्हणतात, हे परीक्षिती राजा, हे राजन, आता तू मी मरेन हा विचार सोडून दे. अरे हे शरीर येतं जातं, मृत्यूचाही मृत्यू म्हणजे भगवान ईश्वर आहे, नारायण आहे. आणि भगवंताची शरणांगती केली की जन्म मरणाचं बंधन तुटतं. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीच ऐकू. भगवान अर्जुनाला कितीच सांगतात ना, अर्जुना माझी जो शरणांगती करतो, मला जो शरण येतो तो माझ्या निजधामाला प्राप्त होतो, याती नाशत्र संशय. आणि मग परीक्षिती राजा म्हणू लागला, ज्या पुराणात भगवान कृष्णांचे वर्णन केलेले आहे ते हे महापुराण मी ऐकलंय म्हणजे मृत्यूचं भय आता परीक्षिती राजाला राहिलेलं नाही. परीक्षिती राजा म्हणतो, देवा आता हा मृत्यू मला काहीच करणार नाही, कारण अमरहा आता मी ही भागवत कथा श्रवण केल्यानंतर अमरत्वाला प्राप्त झालो आणि हे चिरकाळ अमरत्व मला प्राप्त झालं. आजही परीक्षिती राजाची कथा सांगितली जाते म्हणजे आजही परीक्षिती राजा अमरत्वाला प्राप्त आहे. उत्तम कीर्तीनं आपण अमर झालं पाहिजे. मनुष्य किती जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून परीक्षिती राजा सांगतात, आपण मला शांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर केलेलं आहे, आता मला मृत्यूचं भय वाटत नाही. काय करील आता म्हणले मृत्यू, या शरीराला, हे शरीर तर जाणारच आहे, हे नासकय कुचकय, एक ना एक दिवस याचं ठरलेलं आहे, हे जाणार आहे. शरीर जाईल याशी काळोबा खाईल. मी आत्मतत्वानं मात्र परमात्म्याशी ऐक्य साधलेलं आहे, त्याच्यामुळे आता मला कशाची भीती वाटत नाही. आणि अशातून मग परीक्षिती राजानं मौन धारण केलेलं आहे. मौनम सर्वार्थ साधनम. शुकाचार्यांची पूजा केली राजानं, परीक्षिती राजानं. आणि ती शुकाचार्यांची पूजा करून शुकाचार्य संपूर्ण भागवतम सांगून तिथून निघून जातात. गंगा तेरी पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर उत्तरेकडून तोंड करून त्या ठिकाणी परीक्षित राजा बसलेला आहे. त्याची आसक्ती संपलेली आहे, त्याचा संशय संपलेला आहे. आता तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला होता परीक्षित राजा. आणि तक्षक साप आला, ठरलेला आहे मृत्यू आहे तो होणार. तक्षक आला, दंश केला त्यानं आणि परीक्षित राजाचं हे देह, हे जे आवरण हे खाली पडलं. हे आवरण खाली पडलं, पण दिव्य ज्योत, त्या दिव्य ज्योतीनं तो भगवंताच्या निजधामाला गेला. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाला मोक्ष मिळाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. त्याला 7 दिवसामध्ये मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त झाला. त्याचं ते स्थूल शरीर विषाच्या अग्नीमध्ये जळून गेलं.
परंतु सूक्ष्मदेह आत्मस्वरूपानं भगवंताला तो प्राप्त झाला आणि म्हणून त्याचा आनंदोत्सव साजरा करता दुदुंबी वाजू लागलेले आहेत, वाद्य सगळे वाजू लागलेले आहेत आणि त्या वाद्य वाजत असताना गंधर्व अप्सरा त्या ठिकाणी गायन करू लागलेले आहेत. उत्तम उत्तम म्हणून सर्व देव परीक्षिती राजावर पुष्पवर्षाव करतात. उत्तम स्वरूपाला प्राप्त झाला परीक्षिती राजा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या अनुषंगानं पुष्पवर्षाव झाला आणि परीक्षिती राजाला मोक्ष मिळालेला आहे. बोलिये शुकदेवजी भगवान की, परीक्षिती महाराज की. अशा पद्धतीने परीक्षा मोक्षाची कथा या ठिकाणी संपते. 18 पुराणांचे श्लोक, त्याची श्लोक संख्या ही कथा त्या ठिकाणी आणि सांगितली जाते. 18 पुराणं आहेत. पहिलं ब्रह्मपुराण 10,000 श्लोक येतात. दुसरं पद्मपुराण, त्याच्यात 55,000 श्लोक आहेत. विष्णुपुराण 23,000 श्लोक आहेत. शिवपुराण 24,000 श्लोक आहेत. नारद पुराण 25,000 श्लोक आहेत. मार्कंडेय पुराण 90,000 श्लोक आहेत. अग्निपुराण 15,400 श्लोक आहेत. भविष्य पुराण 14,500 श्लोक आहेत. ब्रह्मवैवर्तक पुराण 18,000 श्लोक आहेत. लिंग पुराण 11,000 श्लोक आहेत. वराह पुराण 24,000 श्लोक आहेत. स्कंद पुराणामध्ये 81,000 श्लोक आहेत. वामन पुराण 10,000 श्लोक आहेत. कुर्म पुराणामध्ये 17,000 श्लोक आहेत. मत्स्य पुराणामध्ये 14,000 श्लोक आहेत. ब्रह्मांड पुराणामध्ये 12,000 श्लोक आहेत. गरुड पुराणामध्ये 19,000 श्लोक आहेत. आणि 18वं भागवत, या भागवत ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहेत. असे हे संपूर्ण 18 पुराणं व्यासांनी त्या ठिकाणी निर्माण केली. 4 लाख श्लोक, 4 लाख श्लोकाचं हे संपूर्ण 18 पुराणे आहेत. 7 दिवस ही कथा भागवताची आपण श्रवण करीत आलो. आपण ती कथा श्रवण केली. आज या कथेचा आपण सर्वजण निरोप घेतो आहोत. त्यामुळे ही भागवतम कथा, परमपावन कथा श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण श्रवण केली. या कथेचं श्रवण आपल्याकडून नित्य व्हावं म्हणून ही नित्य कथा आपण श्रवण करीत चला. काही नाही, एखाद्याला वाटलं भागवत ऐकायचं आहे, आपल्याकडं आता मोबाईल आहे, मोबाईलवर सर्च करायचं भागवतम कथा, आपल्याला ती कथा प्राप्त होईल. अशा पद्धतीने श्रीमद भागवतम कथा या कथेचा आज त्या ठिकाणी सांगता होते. समाप्ती म्हणता येणार नाही याला, कारण तुमची आमची समाप्ती होते. देवाच्या कथेची, देवाच्या ग्रंथांची काही समाप्ती होत नाही. त्याची सांगता, सांगता म्हणजे काय, सांगा आता परत कधी चालू करायचे. राधे 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 राधे. तेव्हा अशा परमपावन फाल्गुनवद्य एकादशीच्या परम मुहूर्तावर आपण या भागवत कथेचं श्रवण या ठिकाणी केलं. महाराजांच्या पुण्यतिथीचा योग साधून ही सुंदर अशा प्रकारची कथा आपण श्रवण केली. आज कथेचा समाप्तीचा सांगतेचा दिवस. जशी परीक्षिती राजाला मोक्ष गती त्या ठिकाणी प्राप्त झाली, आपल्यालाही ती गती प्राप्त व्हावी अशी प्रभूंच्या चरणी, देवांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आणि आपण आजच्या या कथेला त्या ठिकाणी विराम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय.